नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर कमला एकादशी ही 11 तारखेला आलेली आहे, म्हणजे गुरुवारी आलेली आहे. तर अधिक महिना देखील आहे आणि या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. कारण गुरुवार आणि अधिक महिना असल्यामुळे ही एकादशी खूप अशी महत्त्वाची आहे आणि म्हणून आपण या एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी म्हणजे मुलांच्या लग्नात जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत तर ते दूर करण्यासाठी काही सोपे उपाय आपण करणार आहोत. तर मंडळी, मुलींचं वय आणि मुलांचं 25-30 पार झालं, स्थळ येतात पण ऐनवेळी नकार येतो, पत्रिका जुळते पण लग्न जमत नाही. किंवा काही ताईंचं मला असं देखील प्रश्न आहेत की ताई, माझी मुलगी आहे तर ती लग्नाला तयार नाही. किंवा काही मुलांचं लग्नच ठरत नाही, म्हणजे उपाय केलं तरी देखील लग्न ठरत नाही. तर बघा, आज मी तुम्हाला एकदम साधा, सोपा आणि अत्यंत प्रभावी हा उपाय सांगणार आहे. तर एकादशीच्या दिवशीच आपल्याला करायचं आहे. तर बघा, त्या ताईंचं नाव मला इतकं आठवत नाही, पण त्यांनी मला सांगितलं होतं की ताई, माझी मुलगी लग्नाला तयार नाही, तर तिच्यासाठी देखील हा उपाय खूप असा महत्त्वाचा आहे. आणि ज्या मुलींचं लग्न ठरत नाही, लग्नात काही ना काही समस्या निर्माण होत असतात किंवा कधी कधी साखरपुडा होऊन देखील लग्न हे मोडत असतं, तर अशा ताईंच्यासाठी, त्यांच्या मुलांच्यासाठी हा उपाय एकदम जबरदस्त आहे. पहा, गुरुवारी आलेली आहे ही एकादशी 11 तारखेला आणि अधिक महिना देखील आहे. तर ह्या एकादशीला खूप असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर या वर्षातली सगळ्यात मोठी कमला एकादशी आहे. या दिवशी तुळशी मातेला प्रसन्न केलं की मुलीच्या लग्नातील 100% अडथळे एका रात्रीत दूर होतात. कारण बघा, मी मागच्या एकादशीला देखील व्हिडिओ अपलोड केलेला होता तुळशी संदर्भात, तर तो व्हिडिओ खूप जणांना आवडला होता. म्हणजे बहुतेक ताईंनी मला खूप साऱ्या कमेंट केलेल्या होत्या आणि त्यांना तो व्हिडिओ खूप आवडला होता. तर तसंच आजचा देखील व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे. फक्त तुम्ही नीट पहा, व्यवस्थित पहा आणि मध्ये स्किप करू नका. त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे कळणार आहे, समजणार आहे. मंडळी, आज मी तुम्हाला सांगते की स्वामींचा असा गुप्त उपाय आहे तुळशीचा, जो फक्त आईने 7 मिनिटं करायचा आहे. मागच्या वर्षी हजारो ताईंनी त्यांच्या मुलींच्यासाठी हा उपाय केला होता, म्हणजे लग्न जमवण्यासाठी. तर 21 दिवसात त्यांच्या घरात सनही चौघडे वाजले. म्हणजे त्यांनी तसं मला कमेंट करून सांगितले की ताई, तुम्ही जो उपाय मला सांगितला तर यामुळे माझ्या मुलीचं लग्न हे ठरलेलं आहे. परंतु एक चूक केली तर 0 फळ मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आणि जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ किंवा ओम तुलसी माता नमः असे कमेंट करा. मंडळी, आता तुम्ही म्हणाल सगळ्या एकादशीला उपाय असतो, मग कमला एकादशीचाच का? तर मग ऐका, कमला एकादशी म्हणजे लक्ष्मी नारायण विवाह दिन. या दिवशी प्रत्यक्ष विष्णू देवाने लक्ष्मी मातेशी लग्न केलं, म्हणून या दिवशी लग्नासाठी केलेले प्रत्येक प्रार्थना देव ऐकतात. या दिवशी तुळशीची पूजा साक्षात लक्ष्मी मातेची पूजा केल्यासमाने. तुळस म्हणजे विष्णुप्रिया. शास्त्रात सांगितले, ज्या घरात तुळस हिरवीगार असते त्या घरात कधीच दुःख येत नाही. तुळस म्हणजे 33 कोटी देवांचे वसतिस्थान. तुळशीला पाणी घालणं म्हणजे 1000 गायी दान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. इतकं महत्त्व या तुळशीला आहे. तसेच आईचा संकल्प, देवाचा आशीर्वाद. या एकादशीला फक्त आईच्या तोंडून निघालेला शब्द खरा होतो, कारण आई तुळशीजवळ बसून जेव्हा मुलीसाठी किंवा मुलासाठी प्रार्थना करते तेव्हा तुळशी माता स्वतः विष्णू देवांना सांगते, या आईची लेक सासरी सुखी राहू दे. म्हणून ही 11 तारखेला आलेली आहे गुरुवारी एकादशी. तर ही अजिबात तुम्ही चुकू नका. अधिक महिना देखील आहे, तर अधिक महिना हा 3 वर्षातून येत असतो आणि म्हणून या एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपण काही उपाय, काही सेवा केल्या तर त्याचा जास्तीत जास्त पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतो, कारण या दिवशी केलेला उपाय 1 वर्षाच्या उपवासाचं फळ प्राप्त करून देत असतो. तर बघा, हा जो उपाय आहे तर हा उपाय स्वतः मुलगी करू शकते किंवा मुलगा देखील करू शकतो. जर ते उपाय करत असेल तर त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे, 5:30-6:30च्या दरम्यान उठायचं आहे. अंघोळ करायची आहे. मुलांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं अत्तर टाकायचं आहे. यामुळे त्यांचा गुरुग्रह हा हळदीमुळे स्ट्रॉंग होतो आणि जो अत्तर आपण टाकतो त्याच्यामुळे शुक्रग्रह हा मजबूत होत असतो, कारण हे दोन्ही ग्रह लग्नांसाठी कारणीभूत असतात. ते जर स्ट्रॉंग असतील तर मुलांच्या लग्नात कोणतेच
अडथळे निर्माण होणार नाहीत आणि त्याच्या जोडीला आपण उपाय देखील करत असतो. तर बघा, हे सर्व मुलांनी करायचं आहे. त्यांनी गुरुवारी शक्यतो पिवळे कपडे आवर्जून घालायचे आहेत. तसेच हळदीचा टिळा आहे तो तुमच्या कपाळी लावायचा आहे. तसेच तुम्ही सूर्यदेवांना देखील अर्घ द्यायचा आहे. अधिक महिना आहे आणि सूर्यदेवांना अर्घ दिल्यामुळे देखील तुमचा शुक्र ग्रह मजबूत होतो. तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान प्राप्त होत असतं. तसेच बघा, गुरुवारी तुम्ही शक्यतो पिवळ्या वस्तू दान, तुमचे यथाशक्तीनुसार तुम्ही पिवळ्या वस्तू देखील दान करू शकता. किंवा तुम्ही एखाद्या विष्णू मंदिरामध्ये केळी, 1 डझन केळी देखील तुम्ही अर्पण करू शकता. किंवा तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये देखील 1 डझन केळी अर्पण करू शकता. म्हणजे पिवळ्या वस्तू जेवढ्या दान कराल तेवढा तुमचा गुरुग्रह हा स्ट्रॉंग होणार आहे. तसेच पिवळ्या वस्तू देखील तुम्ही जर खाण्यामध्ये त्याचा उपाय केला, समजा केळी तुम्ही खाल्ली किंवा अजून काही पिवळ्या कलरची मिठाई खाल्ली, तरी देखील तुमचा गुरुग्रह हा स्ट्रॉंग होत असतो. त्याच्यानंतर बघा, हे सर्व मुलांच्यासाठी झालं आणि मुलींच्यासाठी. जर आई वडील हा उपाय करत असेल, समजा मुलांना वेळ नसेल, मुलं जॉब निमित्ताने किंवा कोणत्याही कामानिमित्ताने बाहेर राहत असतील, तर मग हा उपाय स्वतः मुलाच्या आईने करायचा आहे. तर आईने देखील सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. 5:30-6:30च्या दरम्यान उठायचं आहे. आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. कारण बघा, यामुळे तुमच्यावर जी काही निगेटिव्हिटी असेल तर ती दूर होत असते आणि कोणताही उपाय करत असताना पावित्र्य राखणे तितकेच महत्त्वाचं असतं. तसेच आईने आंघोळ वगैरे करायची आहे. आईने काय करायचं आहे की 1 तांब्याभरून पाणी घ्यायचं आहे किंवा एखाद्या फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि त्या पाण्याच्या साह्याने तुमची मुलांचं बेडरूम असेल तर तिथे तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे आणि पूर्ण घरामध्ये तुम्हाला तुळशीच्या पानाने हे पाणी शिंपडायचं आहे. यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे, वाईट दोष आहेत, वाईट शक्ती आहेत, तर त्या घरातून निघून जात असतात. आणि मुलांच्या बेडरूममध्ये देखील तुम्ही तुळशीचं पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे. त्यामुळे मुलांच्यावरती नकारात्मकता आहे तर ती दूर होणार आहे आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतील. लग्नाचे योग मुलांच्या कुंडलीमध्ये निर्माण होतील. मग आईने आपल्या देवघरासमोर जायचं आहे. तिथे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत. आपले जे इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी, विष्णू, माता लक्ष्मी, गणपती बाप्पा यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी जो हा उपाय करत आहे तो उपाय माझा यशस्वी होऊन माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत, मंगल दोष आहे, कालसर्प दोष आहे, राहू केतू शनीची काही 7:30 असेल, लोकांची वाईट नजर असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. जर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलगी करत असेल तर तिने देखील अशा प्रकारेच आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या कुंडलीमध्ये जे काही विघ्न, जे काही दोष असतील, म्हणजे मंगल दोष आहे, राहू केतू शनीची काही 7:30 असेल तर ती दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या आणि मला मनासारखा जोडीदार मिळू द्या, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. त्याच्यानंतर आईने काय करायचं आहे की 1 तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. ताजं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि मग त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे. 2 चमचे तुम्हाला गाईचं दूध टाकायचं आहे. चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि मग हे जे पाणी तुम्हाला तुळशी मातेसमोर जायचं आहे आणि तुळशी मातेला हे जे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. मग तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत तुम्हाला तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे. पाणी घालताना तुम्हाला तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं नाव घ्यायचं आहे. म्हणायचं आहे, हे तुळशी माते, माझी लेक किंवा माझा मुलगा याच्या लग्नातले सगळे अडथळे दूर होऊन जाऊ देत आणि माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरू दे. किंवा माझी मुलगी ही लग्नाला तयार नाही तर ती देखील लग्नाला तयार हो दे, असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे आणि मग तुम्हाला तुळशी मातेसमोर प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारताच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 1 कलावा घ्यायचा आहे, म्हणजे 1 लाल कलरचा धागा असतो तर तो धागा तुम्हाला थोडा जास्त घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की जो धागा आहे तर त्या धाग्याला तुम्हाला गाठी मारायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला 5 गाठी मारायच्या आहेत. पहिली गाठ जेव्हा तुम्ही माराल तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडली जो काही मंगल दोष आहे तर तो दूर होऊ दे, असं तुम्हाला पहिली गाठ मारायची आहे आणि बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी गाठ मारायची आहे आणि मग बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या पत्रिकेमध्ये जो काही दोष आहे राहू केतू शनीचा
तर तो दूर होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिसरी गाठ मारायची आहे आणि मग बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीत जो काही नजर दोष आहे तर तो दूर होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चौथी गाठ आहे तर त्या धाग्याला मारायची आहे आणि मग बोलायचं आहे की माझ्या मुलांच्यासाठी चांगलं स्थळ येऊ द्या किंवा माझी मुलगी लग्नाला तयार नाही तर ती देखील लग्नाला तयार होऊ दे असं तुम्हाला चौथी गाठ मारतावेळेस बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 5वी गाठ मारायची आहे. 5वी गाठ मारतावेळेस तुम्हाला बोलायचं आहे की माझी लेक किंवा माझा मुलगा सुखी राहू दे, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या अडचणी समस्या येऊ नयेत असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर हा दोरा आहे तर तो तुम्हाला तुळशीच्या खोडाला बांधायचा आहे अगदी व्यवस्थितपणे, कारण एकादशी असल्यामुळे आपण तुळशी मातेला स्पर्श करत नाही. अगदी अलगदपणे तुम्हाला हा धागा आहे तर त्या तुळशीच्या खोडाला बांधायचा आहे अगदी व्यवस्थितपणे. हे झालं सकाळचं. आता संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे की संध्याकाळी तुम्हाला तुळशी मातेसमोर एक दिवा लावायचा आहे. म्हणजे तुम्हाला बघा 21 दिवस सतत तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा तुम्हाला नित्यनेमाने लावायचा आहे आणि आपल्या मुलांच्यासाठी आपल्या लेकरांसाठी तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माते 21 दिवसात माझ्या मुलांसाठी स्थळ येऊ दे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे हिरव्या बांगड्या तुम्ही आणलेल्या असेल अर्धा डझन किंवा लाल कलरच्या बांगड्या त्या तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायच्या आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्हाला त्या तुळशी मातेला अर्पण केलेल्या बांगड्या आहेत लाल कलरच्या किंवा हिरव्या कलरच्या, त्यातली 2 बांगड्या तुम्हाला तुमच्या मुलीच्या हातामध्ये घालायला द्यायच्या आहेत. फक्त 21 दिवस तुम्हाला ह्या बांगड्या मुलीच्या हातामध्ये तसंच ठेवून द्यायच्या आहेत. बघा पूर्ण श्रद्धेने तुम्हाला असं करायचं आहे, विश्वास ठेवून तुळशी मातेवर तुम्हाला विश्वास ठेवून असं करायचं आहे. या उपायामध्ये बरीच शक्ती आहे. तुम्ही फक्त व्यवस्थितपणे करा आणि मग मला कमेंट करून सांगा की तुमचं लग्न कधी ठरलेलं आहे. तुम्ही पुन्हा याच व्हिडिओवरती या आणि मला कमेंट करून सांगा. तसेच बघा तुम्हाला ह्या दिवशी एकादशीच्या दिवशी तुम्हाला उपवास ठेवायचा आहे, म्हणजे आईने उपवास करायचा आहे. जमलं नाही तर फक्त फलाहार, दूध, कांदा, लसूण किंवा मांसाहार तुम्हाला पूर्णपणे बंद करायचं आहे. तसेच तुम्हाला या दिवशी म्हणजे मुलीने काय करायचं आहे, काळे किंवा निळे कपडे चुकूनही घालायचे नाहीत. त्या दिवशी मुलीने केस मोकळे सोडायचे नाहीत, वेणी घालायची आहे. तसेच बघा तुम्हाला या दिवशी घरामध्ये शांतता ठेवायची आहे. घरात भांडणे, शिवीगाळ, रडारड करू नका. सासू सून असेल, नवरा बायको असेल तर यांनी प्रेमाने बोलायचं आहे. घरामध्ये भांडणं वगैरे नको आहेत आणि यामुळेच बघा घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि मुलांचं लग्न हे ठरेल. आणि खरंच होईल का ही शंका मनात पण आणू नका, कारण बघा जेवढा आपण पॉझिटिव्ह विचार करू की माझ्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे, झालेलं आहे, त्याला चांगली मुलगी मिळाली आहे किंवा माझ्या मुलीला चांगला मुलगा मिळालेला आहे, तर असं तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात ठेवायचा आहे. 100% श्रद्धा ठेवायची आहे, स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे आणि हा उपाय तुम्ही करायचा आहे. फक्त तुम्हाला रोजच्या रोज 21 दिवस तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा संध्याकाळी लावायचा आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि एक वेलची टाकायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, फक्त तुम्ही विश्वास ठेवा, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. मी आहे ना, ह्या उपायावर हजारो आयांनी ताईंनी विश्वास ठेवलाय. त्यांच्या लेखी आज सुखी संसार करतायत. तुम्ही पण विश्वास ठेवा. व्हिडिओ जर आवडला तर एक लिंक करा, म्हणजे जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ आहे तर तो पोहोचेल. तुमच्या 5 मैत्रिणींना पाठवा ज्यांच्या मुलींचं लग्न जमत नाही, त्यांचं कल्याण होईल. आणि हो, 21 दिवसानंतर जेव्हा चांगले स्थळ येईल तेव्हा कमेंटमध्ये ताई स्वामींची कृपा झाली, लग्न जुळलं नक्की लिहा, मी वाट बघते. चला तर मग मैत्रिणींनो, 11 जूनला आहे एकादशी, तर वाट बघूया एकादशीची. श्री स्वामी समर्थ. जय तुळशी माता, जय लक्ष्मी नारायण. तुमच्या लेकीचं लग्न लवकरच जुळो हीच स्वामींना मी प्रार्थना करेल.